सोमवारपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात होत आहे। देवी भक्त आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून देवी आगमनाची तयारी सुरू असताना सोलापूर महानगरपालिकेकडून देवी भक्तांच्या सोयीसाठी तयारी सुरू केली आहे। रूपा भवानी मंदिराकडे चालत जाणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून मार्गावरील पथदिवे चालू करण्यात आले आहेत। याशिवाय पार्क चौक येथील शमीच्या झाड परिसरातील स्वच्छता आणि अतिक्रमणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नवमी दशमी निमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करून शमीच्या झाडासाठी प्रदक्षिणा घालणाऱ्या येणाऱ्या मंडळांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी देखील खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। 22 सप्टेंबर रोजी आपल्याकडे सोलापूर शहरामध्ये नवरात्रोला प्रारंभ होत आहे। घटस्थापना होऊन आपण उत्सवाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। आज सोलापूर शहरामध्ये मान्य आयुक्त यांच्या समवेत संपूर्ण रूपा भवानी मंदिर परिसर असेल, त्याचबरोबर मंदिरापासून आपल्या सिमोलंगसाठी ज्या ठिकाणी आपल्या ह्या सर्व पालख्या येतात त्या ठिकाणची सर्व भागाची पाहणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी महामंडळाचे असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, विविध देवी मंडळाचे असतील, त्यांच्या पदाधिकारी अध्यक्षांनी ज्या सूचना महापालिकेकडे मांडलेल्या आहेत त्या सूचनेची नोंद घेतलेली आहे। त्याप्रमाणे आज ती कामं सगळीकडे चालू करण्यात आलेली आहेत, त्याची पाहणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे। आणि आत्ता सध्या मी इथं शिमोलंगणाच्या परिसर 4 पुतळ्याच्या परिसरामध्ये आहे। त्या ठिकाणी सुद्धा ज्या व्यवस्था झाल्या आहेत त्याची पण आम्ही पाहणी केलेली आहे। सर्व व्यवस्था आपल्या 2 ऑक्टोबरच्या विजयादशमीच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी आपल्याकडे हाती घेण्यात आली। भक्तगणांना मी असं आवाहन करेन की आपला आता सध्या पावसाळ्याचा मोठा आपल्याला प्रादुर्भाव आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे। त्यामुळं लोकांनी पावसाळ्यामध्ये आपल्या घराची स्वच्छता केली बरोबर आहे, परंतु शहराची स्वच्छतासुद्धा एक त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे। त्यामुळे त्यांना घरातला कचरा असेल असेल तर त्यांनी त्या आपल्या दिलेल्या घंटागाडीत किंवा आपण दिलेल्या नियोजनाप्रमाणे तो द्यावा। रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये आणि आपला येणारा जो सण आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, अशी मी या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो।